1:50 गाईज, आता दुपारचे 1:50 झालेले आहेत आणि आपला डे 3 ब्लॉग 2 आपण पार्ट वाईज टाकलेले आहे आपले. तुम्हाला दोन्हीचे 3 ब्लॉग ॲक्च्युली मी टाकलेले आहेत, तर तुम्हाला आवडले असतील आपले ब्लॉग. तर आपला डे 3 तिसरा दिवस आहे गोव्यामध्ये. नाही एक टाकायचं हा सेकंड टाकेल ना, बरं लागतं असं. तर आपला तिसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आपले सगळे पब्लिक आणि फॅमिली मेंबर तयार झालेले आहेत मस्तपैकी. ते बघा अर्धे खाली आहेत गाड्यावरती, बाकी तयार होतात इकडून. आणि आम्ही सगळेजण मस्तपैकी कपडे घातलेले आहेत, एकदम ॲस्थेटिकमध्ये लुकमध्ये हिरो हिरोईन बनलेले आहेत सगळेजण. तर आपल्याला आज जायचे वास्कोला, ओल्ड गोवा ना भाई, ओल्ड गोवा. हां, तर आपल्याला ओल्ड गोव्याला जायचं आहे आणि मी पण तयार झालेलो आहे. मी आज थोडं ड्रेसिंग मारले चांगली आणि खाली त्रिफोर घातले, कारण की पॅन्ट खूप गरम होते खाली. आणि शूज घातलेत आणि बॅग, चष्मा. तर आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर मी प्रकाश गुरुड पुन्हा आलो एक छोटासा ब्लॉग घेऊन आणि आपला आजचा ब्लॉग होणार आहे वास्कोचा. तर आपण निघूया फटाफट, बाईकवरती बसूया. तर लेट्स गो. वी आर रेडी गाईज, सगळेजण, ऑल्सो मी. निघूया आपण वास्कोला, लेट्स गो. तेव्हा अर्धे मस्तपैकी तयार झालेले आहेत. आपला हिरो बघा, हिरो हिरो ए हिरो ले ए विलन साइड. अरे हाँ जावा, इधर देख हीरो देखो हमारा हीरो. वाइट पेसिनो, वाइट लाइट्रन. और ये देखो मुलींची काढताय. तर गाईज आता आपण, तुम्ही पाठचं बॅकग्राऊंड बघत असाल चर्चचं. आपण आलेलो ओल्ड गोवाला आणि इथं आल्यानंतर आम्ही ॲक्च्युली 4 वर्ष अगोदर पण इथं आलेलो आणि हा पुन्हा एकदा आम्ही इकडे आलो ओल्ड गोव्याला. आणि हा मोठा चर्च, जर तुम्ही कधी इथं आला असाल तर तुम्हाला माहिती असेल या चर्चची माहिती. आणि या चर्चचं नाव काय चांगलंच नाव आहे, बेलसी काय चांगलंच नाव आहे चर्चचं, मी विसरून गेलो ॲक्च्युली. तर तुम्हाला हे चर्च माहिती असेल ऑलमोस्ट तरी सगळ्या लोकांना की कोणतं चर्च आहे ते. आणि इकडचं ना क्लायमेट आणि वातावरण खतरनाक सुंदर आहे. आणि आतमध्ये तरी ॲक्च्युली मी अगोदर पण आलेलो आहे या चर्चमध्ये, पण एवढं काय हे नाही. त्यांचं ते देवाचंच आहे, देवाची ॲक्च्युली त्यांच्या देवाची समाधी आहे तिकडे. आणि खूप मोठं चर्च आहे आणि भाई वरपर्यंत आहे एकदम. जर तुम्ही आतमध्ये एंट्री केलात ना, एंट्री केल्यानंतर वरती बघाल ना, एवढं मोठं वाटेल ना तुम्हाला, असं वाटेल की एकदम वेगळंच फील होणार. आणि इकडची झाडं पण भाई खतरनाक आहे, एवढी मोठी मोठी झाडं यार, समजत नाही कशी असते तिकडे पहिल्याची झाडं. आणि एंट्री केल्या पण तिकडे, आणि आपली बाईक पार्किंग तिकडे केलेली आहे आपण. आणि मे बी तिकडे पण काहीतरी आहे, कोणतं तरी हाऊस आहे, माहीत नाही, तिकडे जाऊन बघायला पाहिजे. सगळं विसरलो आहे आम्ही इथे आल्यानंतर. आणि इथे कपल शूट, सगळ्यांचे फोटो काढतात आपली फॅमिली मेंबर्स. बघा मस्त आले. हिरो बाकीचे हिरो तिकडे आहेत बघा सगळे. आज आपल्याला मित्रांनो ओल्ड गोवाच जास्त फिरायचं, सगळीकडे ओल्ड गोवाच फिरायचं. आणि इथे सगळेजण बघा फोटोशूट. मित्रांनो आहे बघा 100 रुपये टी शर्ट, 100 रुपयाचा. आय लव्ह गोवा. 100 रुपये काम 25. आणि ह्यांचं काहीतरी बोलत चालू इकडे, काय काढणार. आणि आपला हिरो जस्टिन बिबर, ग्रीन लायट्रन घालून आलेला आहे मस्त टी शर्ट. ग्रीन लायट्रन, हा ग्रीन नाही, हा काळा लायट्रन आहे. गाईज चला आपण फोटोशूट करू, एन्जॉय करूया. ऑल राईट गाईज, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही जस्ट
जेवण करून सगळेजण बसलोय आणि इथे पब्लिक काय आणि इकडे पोरी सगळा धंदा करतात याचा. ते काहीतरी घेतात बघा इथे, हे बघा. आणि सगळेजण जेवून आम्ही ह्या हॉटेलला जेवलेलो मस्त की पनीरची भाजी होती. काय खाल्लेलं, एक व्हेज एक खाल्लेलं, पण व्हेज थाली खाल्ली आणि नॉनव्हेज थाली होती. 2 थाल्या आम्ही खाल्लेल्या, पण खतरनाक स्पायसी होत्या, मजा आली. आता आपली पोरं गेलं तिकडून बाईक आणायला आणि आपल्याला निघायचं कुठे आता दुसऱ्या स्टॉपवरती. लगा दिया काम पे, इसने लगा दिया इसको काम पे. खर्चा, फालतू खर्चा. भैया ऐसा है क्या? और ऐसा है मैडम, पण पूरा सेट करा हो जाता है. तो क्या है, नहीं है क्या ऐसा? ले 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 पैसा इसको भी चाहिए था. हे कुठे जायचं आपल्याला आता? कुठे जायचं आपल्याला? अवर लेडी ऑन चापुरा चापल. अवर लेडी ऑन माउंट चापलला आपल्याला जायचं. आता निघूया, चलो. गाईज आपण ह्या चर्चला आलेलो बघा सगळेजण इकडे मस्त. 1 वाजता क्लोज होतो असं बोलतायत सगळेजण. बंद आहे तो पण गेट बंद आहे. या आपल्या चर्चला जायचं तुम्ही बोललेलो आणि तो रस्ता बंद आहे. ऍक्च्युली इकडचं लोकेशन खूप चांगलं आहे, सुंदर लोकेशन होतं, मस्त लोकेशन आहे आणि ते फोटो वगैरे पण छान आले असते. 1 वाजता बंद होतं पण. सो गाईज आता रात्रीचे 8:15 झालेले आहेत आणि आपण आलोय ओल्ड गोवावरून न्यू गोवाला आलोय आणि आम्ही आलेलो अगोडा साईडला. तर आम्हाला तिकडे चायवाला दिसलाय आम्हाला इकडे आणि तो चायवाला ॲक्च्युली एकदम, तुम्ही जर कधी रील वगैरे त्याची बघितली असेल तर 1 साईड बनवतो चाय. हा बघा. हॅलो फ्रेंड्स, आय पिलो. तो गाईज आता आपण जस्ट घरी येऊन आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे आणि आपण गेलेलो तिकडे अगोडा साईडला वरतीच गेलेलो आणि चहा वगैरे पियालो. तिकडे थोडंसं तो रील वगैरे थोडीशी केली आम्ही आणि फोटो वगैरे काढले आणि निघालो. चहा वगैरे पिऊन घरी आलो आणि विसरून गेलो आणि झोपलो लगेच. आणि जेव्हा झोप लागली तर झोपून गेलो आणि व्लॉग एंड करायला विसरून गेलेलो. तर उठलो, आंघोळ केली, फ्रेश झालो आणि मग परत व्लॉग एंड करायला आलो. आता थोडंसं आपण खाऊन पिऊन थोडं एन्जॉयमेंट करूया आणि आपला व्लॉग आपण थांबूया इकडेच. जास्त व्लॉग मोठा खेचत नाही. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग आपला? जर व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्लॉगन प्रकाश. आणि तुम्हाला गोवाची आपली जी सिरीज आहे तुम्हाला आवडत असेल नक्की. तर आता आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि मला फीडबॅक द्या. आता ब्लॉग एंड करूया. तो बाय बाय. कीप इट एन्जॉय एव्हरी टाईम.